तर मी 250 किलोमीटर आज पुन्हा ट्रॅव्हलिंग करून मिरजवरून पुण्याला पद्मावती इथे एरो होंडाच्या सर्व्हिस सेंटरला आलो आहे। तर गाडीचा इन्शुरन्स आहे, सगळे डॉक्युमेंट्स मी गाडीचे घेऊन आलो आणि आज तरी पण ते शोरूममध्ये काय काय डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहेत त्यांना ते आपण बघूया आणि त्यानुसार किती वेळ लागतो गाडीला ते बघूया का। तर मी मालवणमध्ये जेव्हा विचारलेलं त्यांना तेव्हा ते म्हणत होतं जवळपास 1 महिना लागेल गाडी नीट करायला आणि आता इथे आणली आहे, तेव्हा आता बघूया किती दिवसात गाडी नीट होते। तर मी आता शोरूमच्या बाहेरच आहे, ते पाठीमागे माझ्या ॲरो होंडा शोरूम आहे। तर त्यांनी मला डॉक्युमेंट सांगितलेले आणायला, तर त्या डॉक्युमेंटसाठी मी 2 दुकानं फिरलो 3 दुकानं फिरलो, पण तिथे लाईटच नाही आहे, लाईटचा इश्यू आहे। तर 15-20 मिनटानंतर मला एक दुकान भेटलं, पण लाईटचा इश्यू होता तिथे, म्हणून मी आता थांबलो आहे। जेव्हा लाईट येईल मी तेव्हा जाऊन डॉक्युमेंट आणायला, आणि डॉक्युमेंट काय काय लागतील मी त्या व्हिडिओमध्ये टाकेन, तर तुम्ही त्याचा त्या फोटोचा स्क्रीनशॉट मारून घ्या। तर मी आता गाडी शोरूमला लावली आहे, तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन। मी मागच्या ब्लॉगमध्ये पण गाडीचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला, त्याच्यामध्ये पण पूर्ण मी कंडिशन दाखवलेली गाडीची। तरी पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट आहे, तुमच्याकडे हे ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत आणि त्यासोबत त्याचे झेरॉक्स पण पाहिजेत, ते तुम्हाला सबमिट करायला लागतात। तर गाडी मी सर्व्हिसिंगला टाकलेली आहे, त्यांचा कंपनीचा माणूस आला होंडा शोरूमवाल्यांचा, त्यांनी पूर्ण गाडी चेक केली, गाडीमध्ये जे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी एका पेपरवर लिहून घेतले आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट चेक केले आणि इन्शुरन्सवाल्याने पण येऊन चेक केली गाडी, आणि ते बोलले की जेव्हा इन्शुरन्सवाल्याचा तुम्हाला कॉल येईल आणि त्या कॉलवरून तुमचं जेव्हा व्हेरिफिकेशन होईल की गाडी कशी धडकली काय धडकली, आणि माझ्याकडून त्यांनी लेखी पुरावा पण लिहून घेतला की गाडी कुठे धडकली कशी धडकली, ते दोन्ही टॅली करतील आणि कन्फर्मेशन झाल्यानंतर मग गाडीचं काम चालू होईल। ते मला बोलले 80% बहुधा क्लेम होईल, 100% कोणत्याही गाडीचा क्लेम होत नाही। तर आता जेव्हा त्यांचा कॉल येईल तेव्हा कळेल आपल्याला। तर इन्शुरन्सवाल्यांना मी हे एका पेपरवर लिहून दिलेलं की इन्सिडेंट कसा झाला, कुठे झाला, आणि खाली म्हणजे साईन आणि कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेला, आणि त्यानंतर गाडीच्या सर्व्हिस सेंटरवाल्यांनी पूर्ण गाडीची निहाळणी केली आणि त्याच्यामध्ये जे जे प्रॉब्लेम होतं ते एका पेपरवर लिहून मला दाखवले। तर गाडी सर्व्हिसिंगला टाकल्यानंतर मी रिटर्न निघताना माझ्या लक्षात आलं की आज गुरुवार आहे, तर मी धनकवडीला गेलो शंकर महाराजांच्या मंदिरामध्ये, तिकडे महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर मग मुंबईसाठी निघालो।